नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, JB अकॅडमी फ्री ऑनलाईन क्लासमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया आणि इतर अत्यावश्यक घटक पाहणार आहोत, जे MPSC, PSI, STI, ASO, सरळ सेवा, तलाठी भरती, पोलीस भरती आणि इतर एक्झाममध्ये सर्रास विचारले जातात आणि भारतीय संविधान हा प्रत्येक व्यक्तीला माहीतच असावा असा घटक आहे. चला तर मग आपण यामध्ये एक एक गोष्टी पाहणार आहोत. मित्रांनो, आपण पाहताना हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये घटक पाहू. जसे पहिले, संविधान सभेची स्थापना जुलै 1946 मध्ये करण्यात आलेली आहे. संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी संविधान सभेची बैठक घेण्यात आली होती. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष लॉर्ड सच्चिदानंद सिन्हा हे आहेत. या ठिकाणी हंगामी दिलेलं आहे, त्यामुळे हे नका विसरू आणि हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. संविधान सभेचे अध्यक्ष असा जर प्रश्न विचारला तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे उत्तर येणार आहे. आणि यांची 11 डिसेंबर 1946 रोजी निवड करण्यात आली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि यांची निवड 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली. संविधानाला मंजुरी 26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि संविधान लागू करण्याची तारीख 26 जानेवारी 1950 आहे. मित्रांनो, वन लायनरमध्ये प्रश्न काही तुम्हाला विचारले जातील, ज्याच्यामध्ये संविधान सभेची समिती जी होती 14 मार्च 1946 रोजी, भारतात कॅबिनेट मिशन 14 मार्च 1946 रोजी आली आणि 16 मे 1946 रोजी त्याने योजना प्रसिद्ध केली. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आणि मुस्लिम लीगने बैठकीवर बहिष्कार टाकला आणि स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. पहिल्या बैठकीला 211 सदस्य उपस्थित होते. या सभेमध्ये हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते, आपण मागे पाहिल्याप्रमाणे. तसेच 11 डिसेंबर 1946 रोजी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची आणि उपाध्यक्षमधून HC मुखर्जी यांची नेमणूक करण्यात आली. घटनात्मक सल्लागार सर BN राव आणि पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला आणि हा ठराव 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टांच्या ठरावावर घटनेचा सरनामा बनवण्यात आलेला आहे. हे काही वन लायनर प्रश्न आहेत जे तुम्हाला पाठच असायला हवेत, त्याच्यावर हमखास आयोग प्रश्न विचारते. चला तर मित्रांनो, काही महत्त्वाचे वन लायनर प्रश्न पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये भारताची मानचिन्हे याच्यावर नेहमी विचारला जाणारा प्रश्न, जसे की राष्ट्रध्वज, त्याला आपण तिरंगा म्हणतो, याचा आकार 3:2 आहे आणि 14 ऑगस्ट 1947 रोजी याला मान्यता मिळाली. राष्ट्रगीत जन गण मन आहे आणि 24 जानेवारी 1950 रोजी मान्यता मिळाली आहे. भारताचे बोधचिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाची प्रतिकृती घेण्यात आलेली आहे. बोधवाक्य मंडूकोपनिषदातील सत्यमेव जयते घेण्यात आलेले आहे. राष्ट्रीय नदी गंगा, राष्ट्रीय जलजीव गंगा डॉल्फिन, राष्ट्रीय विरासत पशु हत्ती, राष्ट्रीय पशु वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रभाषा हिंदी, राष्ट्रीय पेय चहा, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय खेळ हॉकी, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय कॅलेंडर शक कालगणनेवर आधारित. चला तर मित्रांनो, काही भारतीय संविधानातील ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत. जसे आपण पाहतो, जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे भारतीय राज्यघटना. अंशतः परिदृढ आणि बहुशः लवचिक स्वरूपाची राज्यघटना आहे.
जनता सार्वभौमत्व असून सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य हे काही महत्त्वाचे घटक भारतीय राज्यघटनेचे दिसून येतात. एकेरी नागरिकत्व व सार्वजनिक प्रौढ मताधिकार बहाल करण्यात आलेले आहे. इतर देशांच्या राज्यघटनेतील चांगल्या तत्वांचा स्वीकार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे. भारताने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला असून संसदेची श्रेष्ठता मान्य केली आहे. संविधानानुसार अंतिम सत्ता भारतीय जनतेकडे प्रदान केलेली आहे आणि न्यायव्यवस्था कार्यकारी मंडळापासून वेगळी करण्यात आलेली आहे. संविधानानुसार भारतीय जनता हीच सर्वश्रेष्ठ आणि सार्वभौम आहे. चला तर मित्रांनो, आपण आता भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार पाहणार आहोत, ज्यामध्ये भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 12 ते 32 याच्यामध्ये मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यालाच आपण मूलभूत हक्क असे देखील म्हणतो. आता यामध्ये 14 ते 18 समतेचे हक्क देण्यात आलेले आहेत. कलम क्रमांक 14 यामध्ये कायद्यापुढे समानता, कलम क्रमांक 15मध्ये सामाजिक समानता, कलम क्रमांक 16मध्ये नोकरीमध्ये समान संधी, कलम क्रमांक 17 अस्पृश्यता निवारण, कलम क्रमांक 18 पदव्यांचे संपुष्टीकरण हे घटक महत्त्वाचे देण्यात आलेले आहेत. तर भारतीय व्यक्तीला केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय परकीय राष्ट्राचा सन्मान स्वीकारता येत नाही, हे देखील तुम्ही लक्षात ठेवावे. भारतीय मूलभूत अधिकाराचा दुसरा गट असा आहे, कलम क्रमांक 19 ते 22मध्ये स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आलेले आहे. या हक्कानुसार प्रत्येक भारतीय नागरिकास कलम क्रमांक 19मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यामध्ये देखील 6 गट पाडण्यात आलेले आहेत. पहिला, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभा घेणे, संघटना स्थापन करणे, भारतात कुठेही संचार करणे, संपत्ती कमावणे हा घटक 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार रद्द करण्यात आलेली आहे. आणि पुढचा आहे उद्योग आणि व्यवसाय करणे, उपजीविकेचे साधन. मित्रांनो, कलम क्रमांक 20मध्ये अपराधाबद्दलच्या दोषसिद्धतेबाबत संरक्षण दिले जाते. कलम क्रमांक 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण आहे. जीविताचा हक्क बहाल करण्यात आलेला आहे. कलम क्रमांक 21A हा शिक्षणाचा हक्क 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण बहाल करण्यात आलेले आहे. यासाठी 86वी घटना दुरुस्ती 2002 तरतूद करण्यात आलेली आहे. कलम क्रमांक 22मध्ये अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. तिसरा गट जो मूलभूत अधिकाराचा दिलेला आहे तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. यामध्ये कलम क्रमांक 23 आणि 24 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 23 वेठबिगारी, गुलामगिरी नष्ट करणे आणि शरीर विक्रीस बंदी, वेश्या व्यवसायावर बंदी इतर घटक दिलेले आहेत. कलम क्रमांक 24मध्ये बाल हक्क कायदे मंजूर करण्यात आलेले आहेत, जसे की कारखाने इत्यादी ठिकाणी बालकांना कामाला ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. पुढचा घटक धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम क्रमांक 25 ते 28मध्ये देण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये कलम क्रमांक 25 सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार करण्याविषयक तरतूद आहे. कलम क्रमांक 26 धर्मनिरपेक्ष व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. कलम क्रमांक 27 एखाद्या विशिष्ट धर्माच्या संरक्षणाकरिता कर देण्याविषयक स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेले आहे. कलम क्रमांक 28 विवक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याविषयक स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. मित्रांनो, याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या इच्छेनुसार धर्म स्वीकारणे आणि पालन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्याही सरकारमान्य किंवा शासकीय अनुदानप्राप्त शाळेतून धार्मिक शिक्षण देण्यास मात्र बंदी आहे.
याला मदरसा हे अपवाद ठरेल. मूलभूत अधिकारांचा पुढील गट शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, ज्याच्यामध्ये कलम क्रमांक 29 ते 30 हे 2 कलम देण्यात आलेले आहेत. कलम क्रमांक 29 हा अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण करतो आणि कलम क्रमांक 30 हा अल्पसंख्याक वर्गांचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व प्रशासन करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. आपली संस्कृती, भाषा व लिपीची जोपासना करण्याचा अधिकार ही कलमे देतात आणि शासनाने मंजूर केलेल्या राखीव जागा वगळता इच्छा व पात्रतेनुसार शिक्षण घेण्याचा अधिकार बहाल करतात. पुढील भाग घटनात्मक उपायांचा अधिकार कलम क्रमांक 32 मध्ये देण्यात आलेले आहे. त्यालाच आपण न्यायालयात दाद मागण्याचा हक्क देखील म्हणतो. मित्रांनो, याच्यावर परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न येतो. हे कलम भाग 3 ने प्रदान केलेले हक्क बजावण्यासाठी उपाय देतात. या कलमाअंतर्गत मूलभूत अधिकारावर देशातील कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने प्रतिबंध केल्यास किंवा त्यास आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित करण्याचा प्रयत्न केल्यास नागरिक सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात घटनेविरोधात दाद मागता येतो. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी. मित्रांनो, कलम क्रमांक 15, 16, 19, 29 आणि 30 हे फक्त भारतीय नागरिकांना लागू होतात, हे देखील तुम्ही लक्षात ठेवावे. मित्रांनो, कलम क्रमांक 32 अंतर्गत आपण आपले मूलभूत हक्क भंग झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. तर कलम क्रमांक 226 नुसार उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. परंतु या ठिकाणी कलम क्रमांक 32 मध्ये फक्त मूलभूत हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची जी तरतूद आहे ती हक्कासाठी आहे. मात्र कलम क्रमांक 226 नुसार फक्त मूलभूत हक्कासाठी नाही, हे देखील तुम्ही लक्षात ठेवावे. कलम क्रमांक 226ची व्याप्ती खूप मोठी आहे. मित्रांनो, कलम क्रमांक 32 मध्ये प्राधिलेख व त्यांचे प्रकार दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये बंदी प्रात्यक्षिकरण, हेबियस कॉर्पस म्हणतो आपण, त्यानंतर परमादेश, मॅन्डमस, त्यानंतर प्रतिषेध, प्रोहिबिशन, उत्प्रेक्षण, सर्टिओररी आणि अधिकार पृच्छा म्हणजे क्यू वॉरंटो ह्या मूलभूत घटक देण्यात आलेले आहेत. या अंतर्गत भारतीय नागरिकाला दाद मागण्याचा हक्क आहे. चला तर मित्रांनो, आपण पुढे काही वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत, जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. पाकिस्तानचा भाग असलेला प्रदेश व मुस्लिम लीगचे सदस्य घटना समितीमधून बाहेर पडले. यामुळे 389 सदस्य संख्येपैकी 299 इतके कमी झाले. घटना लिहिल्यास लागलेला कालावधी 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस म्हणजे एकूण 1082 दिवस कालावधी लागलेला आहे. घटना समितीच्या एकूण बैठका 11 झाल्या. घटनाकारांनी सुमारे 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून घटना तयार केली आहे. घटना निर्मितीसाठी एकूण 64 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे. घटनेच्या मसुद्यावर एकूण 114 दिवस विचारविनिमय केला होता. 17 एप्रिल 1952 पासून हंगामी संसदेचे अस्तित्व संपुष्टात आणले आणि पहिली सार्वत्रिक निवडणूक मे 1952 मध्ये पूर्ण झाली. घटना समितीची निशाणी हत्ती आहे. घटना समितीचे सचिव HVR अय्यंगार हे आहेत. मसुदा बनविण्याचे प्रमुख SN मुखर्जी. सरनाम्याचे हस्तलेखन प्रेमबिहारी नारायण रायजादा. इटालियन शैलीत हस्तकला आहे यांची. सरनाम्याचे नक्षीकाम बिहोवर राम मनोहर सिन्हा यांनी केलेले आहे. हिंदी भाषेतील मूळ राज्यघटनेची हस्तलिखित वसंत ख्रिश्चन वैद्य व त्याला उत्कृष्ट आकर्षक नंदलाल घोष यांनी बनवलेले आहे. मित्रांनो,
परीक्षेमध्ये नेहमी येणारा प्रश्न मसुदा समितीवर, त्याच्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत। मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। यांना धरून 7 सदस्य मसुदा समितीमध्ये होते। यांच्या व्यतिरिक्त सदस्य गोपालस्वामी अय्यंगार हे जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते। त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर जे 1929 ते 1944 मद्रासचे महाधिवक्ता म्हणून काम केलेले आहेत। त्यानंतर मुन्सी गुजराती वाङ्मय क्षेत्रातील भारतीय विद्याभवन 1938 स्थापना आणि 1937 ते 40 बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री म्हणून काम केले। सईद मोहम्मद सादुल्ला आसामचे प्रथम मुख्यमंत्री 1937 ते 38मध्ये। माधवराव BL मित्तर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे यांची जागा यांनी घेतली। TT कृष्णमाचारी 1948मध्ये DP खैतान यांची जागा घेतली। यांच्या निधनानंतर TT कृष्णमाचारी अशी एकमेव व्यक्ती होती जे कायदेपंडित नव्हते। चला तर मित्रांनो, आपण इथेच थांबू आणि पुढील व्हिडिओमध्ये ही पॉलिटिकल सायन्स म्हणजे भारतीय राज्यघटनेची सिरीज भाग क्रमांक 2 आपण उद्या घेऊ। त्याच्यामध्ये यापुढील घटक घेण्यात येईल। तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि आपले चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।